हक्काचं छत्रपती शिवाजी महाराजांचा। मीरा भाईंदर से सियासी पारा उस वक्त चढ़ गया जब मराठी महापौर की मांग को लेकर मनसे और मराठी एकीकरण समिति सड़कों पर उतर आई। आंदोलन से पहले मराठी एकीकरण समिति के अध्यक्ष गोवर्धन देशमुख और पदाधिकारियों को पुलिस की ओर से नोटिस थमा दी गई। इसी पर सवाल उठाते हुए देशमुख ने साफ कहा कि लोकतंत्र में शांतिपूर्ण आंदोलन करना उनका अधिकार है और पिछली बार की तरह पुलिस तानाशाही इस बार नहीं होनी चाहिए। देशमुख ने यह भी कहा कि अगर अमराठी या गुजराती महापौर का सवाल है तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को सीधे आयुक्त मेहता को आदेश देकर मराठी महापौर नियुक्त करना चाहिए। उन्होंने याद दिलाया कि खुद मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री पहले ही सार्वजनिक रूप से कह चुके हैं कि महापौर मराठी ही होगा, तो फिर आज यह तस्वीर क्यों बदली हुई है। मराठी एकीकरण समिति का कहना है कि अगर सरकार अपना वादा निभाए तो वे आंदोलन वापस लेने को भी तैयार है, लेकिन जब तक फैसला साफ नहीं होता मीरा भाईंदर में मराठी महापौर की गूंज यूं ही सड़कों पर सुनाई देती रहेगी। तुम्ही आता तिथे जाता आहेत आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितलं हे जे आंदोलन आहे हे राजकीय प्रेरित आहे, काय सांगाल संपूर्ण गोष्टीवर? मला खरं तर हास्यास्पद वाटतंय। म्हणजे एकीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा आमचे माननीय मंत्री महोदय हे म्हणतात की मी भाजपसोबत काम करतो, एकीकडे भाजप म्हणतात की आम्ही त्यांच्यासोबत काम करतो। अहो आम्हाला ठरवू दे आम्ही कोणत्यासोबत काम करतो। मी या मराठी मातीचा भूमिपुत्र आहे, माझ्या धामण्यामध्ये मराठी रक्त वाहते आणि माझं या मराठीसाठी जीव द्यायला पण मी तयार आहे। तुम्ही जे राजकीय लोक आहात ना, तुम्ही हे राजकारण करत बसा आणि हे शहर आपल्या हातातून निघून जातात त्याचं मात्र तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे। माननीय प्रताप सरनाईकावरती चिखलफेक या नरेंद्र मेहताने केली, त्यावेळेस त्यांनी ब्र शब्द नाही काढला। हे गोळे आणि मांजरेकर तिथे शांत बसले होते। निवडणुका लढवायला तुम्हाला झा पाहिजे, शर्मा पाहिजे, सिंग पाहिजे, परंतु मराठी माणसावरती आरोप करायला तुम्हाला मात्र मांजरेकर आणि गोळे लागतात। अहो तुम्ही काय आरोप करता या गोवर्धन देशमुखावरती जो साध्या चपलीवरती फिरतोय? तुम्ही म्हणता की मी रसद पुरवतो। अहो तुमच्याकडे पुरावे आहेत का? खरं तर मी तुमच्यावरती मानहानीचा दावा दाखल करणार आहे, परंतु तुम्ही आमचे सहकारी आहेत म्हणून मी सोडून देतोय। प्रश्न असा आहे की आजचा हा महापौराचा विषय फार मोठा आहे। मराठी महापौर झाला पाहिजे आणि मराठी महापौर जर नरेंद्र मेहता करत नसेल तर दुसरा मोरारजी म्हणून आम्ही त्याला घोषित करतोय। अहो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, 107 हुतात्मे गेले। झाले कशासाठी संयुक्त महाराष्ट्र? एक भाषिक राज्य म्हणून झालं ना। मग तुम्ही आज काय करताय? तुमच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, पॉवर आहे म्हणून तुम्ही हे नाटकं करतायत का? सहन करणार नाही, मोर्चा होणार। मी मोर्चाच्या दिशेने पोहोचतोय आणि आता हा महापौर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपण भरसभेत सांगितलं होतं की हिंदूच आणि तो मराठीच महापौर होईल। मग आता काय झालं मीरा भाईंदरमध्ये? नरेंद्र मेहता तुमचं ऐकत नाहीये का? हा मीरा भाईंदरमध्ये घराणेशाही का चालवतोय? दरवेळेस डिंपल मेहता का हवी आहे? 7 मराठी नगरसेविका या आमच्या भूमिपुत्र आहेत ज्या अनेक वेळा निवडून आल्या आहेत, का नाही त्यांना तुम्ही महापौर करत? हा प्रश्न आमचा आहे आणि हाच प्रश्न आम्ही विचारायला आता त्या ठिकाणी पोहोचतोय। काल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की मतदान नगरसेवक करणार आहे, तर 37 मराठी नगरसेवक भाजपाचे आहेत, त्यांच्याशी आपलं काय बोलणं झालं आहे का? मला खंत वाटते आहे साहेब की मराठी माणसासाठी आम्ही भांडतोय, तर मराठी नगरसेवकांनी आमच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं। आज ध्रुव किशोर पाटील हे उपमहापौर झाले। सर्वात प्रथम मी ध्रुव किशोर पाटीलचं नाव घेणारा व्यक्ती आहे। आज ध्रुव किशोर पाटीलला या ठिकाणी उपमहापौर केलं, अन्यथा सिंग किंवा शर्मा किंवा पांडे किंवा कोणीही उपमहापौर झालं असतं। परंतु आज मराठी महापौराची लढाई आम्ही लढतोय, तर तुम्ही सर्वांनी आमच्या बाजूने उभा राहायला पाहिजे। ह्या सभागृहामध्ये तुम्ही उठाव केला पाहिजे। 46 मराठी नगरसेवक आहेत आणि सोबत शिवसेनेचे आणि काँग्रेसचे लोक घेऊन तुम्ही मराठी महापौर केला पाहिजे। परंतु आमचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आता या नरेंद्र मेहताला फोन करावा आणि याला सांगावं की तू बाबा हे शहरामध्ये काय वातावरण बिघडवत आहे, या राज्यामध्ये तुम्हाला दुसरा संयुक्त महाराष्ट्र लढा उभा करायचा आहे। मराठी माणूस पेटून उठलेला आहे, जीव द्यायला तयार झाला आहे, तर मराठी महापौर झाला पाहिजे म्हणून तू मराठी महापौर व्यक्तीचा अर्ज भरला पाहिजे आणि मराठी महापौराचं निवडणूक त्या ठिकाणी आज गेली पाहिजे।